आज आमच्या इथला आठवडी बाजार आणि आठवडी बाजार म्हटलं की खूप सगळा भाजीपाला घरी येतो। भाजीपाला आल्यानंतर पहिले तर त्याला सगळं काढून घेते, नंतर स्वच्छ धुवून मग फ्रीजमध्ये ठेवून देत असते। तर आज काय काय आणलं तेच मी ते बघत होते। सध्या तर वाटाण्याच्या शेंगा तर खूपच खाल्ल्या जातात, म्हणजे कशामध्येही वाटाणेच घातले जाते, म्हणजे कुठल्याही भाजीत वाटाणे, बटाट्याच्या भाजीत वाटाणे, फ्लावरच्या भाजीत वाटाणे, आणि सीझन आहे तोपर्यंत मस्त असे वाटाणे खाऊन घ्यायचे, नंतर मग ते भेटत पण नाही। चला फ्रूट्स पण आणलेले होते आणि फ्रूट्स बघितले की मुलांना लगेचच खायची इच्छा होते। शरीरला इथे केवी खायची होती, सर्दी पण झालेली होती आणि वातावरण पण थंड आहे, तरीसुद्धा यांनी आणलं म्हटल्यावर आता लेकरं काय ऐकणार नाही। तिने माझ्याकडून लगेचच एक केवी कापून घेतली, मी एक फोड खाऊन बघितली तर खूप आंबट होती, पण मुलांना कसं खाल्लं जातं माहीत नाही। चला आता चहा पाण्याचे भांडे वगैरे होते, म्हटलं ते घासून घ्यावे आणि मग लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं। भांड्यावली लावलेली आहे तरीसुद्धा एवढे भांडे घासावेच लागतात, म्हणजे कसं कप वगैरे आणि सारखे सारखे भांडे लागतच असतात। तुमच्यासोबत असं होतं का मैत्रिणींनो, म्हणजे भांड्यावली लावलेली असताना सुद्धा बरेचसे भांडे आपल्याला हाताने घासून घ्यावे लागतात? माझ्यासोबत तर नक्कीच होतं, कारण अर्धे तरी भांडे मला घासावे लागतात, पण तरीसुद्धा आपल्याला थोडी का होईना हेल्प त्यांची होतच असते, म्हणून मग मी त्या मावशी ज्या आहेत ना त्यांना राहू दिलेला आहे आणि थोडेफार जे लागतात ते भांडे मी घासून घेत असते। चला आता संध्याकाळी मस्त असं बाजरीच्या भाकरीचा बेत होता आणि बाजरीच्या भाकरी बनवताना मी ना पीठ एकदाच भिजून घेते आणि नंतर एक एक भाकरी करून थापत असते। तुम्ही असं करता का नक्की सांगा, कारण बरेच जण, माझी आजी वगैरे, जशी भाकरी लागते ना तसं एका भाकरीचं पीठ भिजून घ्यायचं आणि मग भाकरी थापायची, असंच ती करायची आणि तिला मी बघत आलेली आहे। पण आता कसं, आता 2-4च भाकरी मला इथे करायच्या होत्या आणि मला ही सवयच लागून गेलेली आहे। मी एकदाच पीठ सगळं मळून घेते आणि त्यानंतर एक एक भाकरी थापून घेत असते। जुन्याच्या आज्या वगैरे आहेत ना तर ते असंच करतात। तर तुमची आजी किंवा तुमच्या आई कोणी असं करतं का, ते देखील मला कमेंटमध्ये ज़रूर सांगा। चला आता भाकरी तर माझ्या करून झालेल्या आहेत आणि मस्त असं गरमागरम मी आज पिठलंच बनवणार आहे आणि साधं सोपं संध्याकाळचं मस्त असं गरम गरम जेवण। तर भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय, नमस्कार।